आज आपण राज्यशास्त्र विषय शिकत असताना जागतिक घडामोडीचा अभ्यास जो आहे तो अभ्यास हा आपण करीत आहोत. आपण आजच्या तासाला 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, मानवतावादी प्रश्न जे आहेत त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण आज चर्चा करणार आहोत. पाठीमागील 2 तासामध्ये 1991 नंतरच्या जगाची असणारी पार्श्वभूमी जी आहे ती पार्श्वभूमी आपण पाहिलेलं आहे. जसं की राज्य, त्याचबरोबर बिगर राजकीय अभिकर्त्याचे महत्त्व, जागतिक संघटना इत्यादी जो भाग आहे तो भाग हा आपण पहिल्या 2 प्रकरणामध्ये पाहिलेला आहे. आज जागतिक मानवी हक्क जे आहेत ते हक्क हे उदयास आलेले आपल्याला दिसून येतात. विशेषतः 1991 नंतर अशा प्रकारचे हक्क जे आहेत ते हक्क हे जगासमोर मांडण्याचं काम 10 डिसेंबर 1948ला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून जो जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यातून सर्व मानव जातीला अशा पद्धतीचे हक्क जे आहेत ते हक्क हे मिळालेले आपल्याला दिसून येतात. या प्रकरणामध्ये मानवी हक्काच्या बाबत, त्याचबरोबर मानवतावादी प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांच्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आज आपण पर्यावरण आणि शाश्वतता या संदर्भामध्ये आपण माहिती ही घेणार आहोत. तर पर्यावरण म्हणजे काय? तर पर्यावरण म्हणजे आपल्या अवतीभोवती आपल्या डोळ्याने जे काही दिसतंय त्याला आपण पर्यावरण असं म्हणतो. जसे की आपण आत्ता घेतलेला जो श्वास आहे तो श्वास म्हणजे हवा, प्राणी, पृथ्वीवरचे सजीव निर्जीव ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूंचा समावेश हा पर्यावरणामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. आपल्या अवतीभोवती असणारे वातावरण ज्यामुळे आपण श्वास घेऊ शकतो, पृथ्वीच्या बहुतांश वातावरणामध्ये किंवा भागामध्ये व्यापलेलं जे काही प्राणी आहेत त्यालाच पर्यावरण असं म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून जागतिक संघटना ज्या आहेत, संयुक्त राष्ट्र संघटनेने या पर्यावरणाची जी संकल्पना जी आहे ती संकल्पना स्पष्ट करताना सजीव आणि निर्जीव अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचं मिळून नैसर्गिक पर्यावरण जे आहे ते पर्यावरण हे बनलेलं आपल्याला दिसून येतं. यामध्ये हवा, माती, दगड, डोंगर, नद्या इत्यादी सर्व घटकांचा समावेश जो आहे तो समावेश हा प्रामुख्याने त्या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर या पर्यावरण विषयक असणाऱ्या ज्या काही परिषदा ज्या आहेत, म्हणजे पर्यावरणाचा प्रश्न जो आहे तो प्रश्न हा जगाच्या समोर केव्हा आला, तर ज्या वेळेला स्वीडन हा देश आहे त्या देशाच्या आजूबाजूचे देश हे औद्योगिकरणाने प्रगत झालेले होते. त्यांच्या कारखान्यातून सुटणारा किंवा निघणारा जो काही वायू आहे तो वायू हा त्यांच्या देशामध्ये शिरकाव करत होता आणि त्यांनी स्वीडनच्या संशोधनातून असं सिद्ध केलं की अशा पद्धतीचं प्रदूषण हे असू शकतं. आणि तो प्रश्न हा त्यांनी 1972ला संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये हा मांडलेला आपल्याला दिसतो. संयुक्त राष्ट्र संघटनेने सुद्धा त्याच्याबाबत अनुकूलता दर्शवली आणि 1972ला स्वीडनची राजधानी असणारं स्टॉकहोम या ठिकाणी संयुक्त राष्ट्राची मानवी पर्यावरण विषयक असणारी जी काही परिषद जी आहे ती परिषद ही पहिल्यांदाच आर्थिक विकास आणि पर्यावरणाचा ऱ्हास या संदर्भात विचार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर हा पहिल्यांदा हा जो मुद्दा जो आहे किंवा हा प्रश्न जो आहे तो प्रश्न हा मांडलेला आपल्याला दिसून येतो. त्यालाही संयुक्त राष्ट्र संघटनेने मान्यता दिली आणि तशा पद्धतीची परिषद जी आहे ती परिषद ही 1972ला मानवी पर्यावरणाचा होणारा जो काय ऱ्हास आहे तो ऱ्हास थांबवावा आणि पर्यावरणाच्या शाश्वततेसाठी चिरंतन अशा पद्धतीचं पर्यावरण, त्याचबरोबर नैसर्गिक साधनसंपत्तीचं त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं पालन करावं यासाठी किंवा संरक्षण करावं यासाठी अशा पद्धतीची परिषद जी आहे ती परिषद पहिल्यांदाच भरवण्यात आलेली होती. 1972च्या
स्टॉकहोम या ठिकाणच्या असणाऱ्या परिषदेला भारताचे पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी या त्या ठिकाणी उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या भाषणातून, ओघवत्या अशा भाषणातून संपूर्णपणे त्या ठिकाणचं सभागृहाचं मन जे आहे ते मन हे जिंकलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर पर्यावरणविषयक असणारी परिषद जी आहे त्या परिषदेचा मुख्य हेतू जर पाहिला तर मानवी पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि त्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी जे काही इतर देश आहेत त्या इतर देशांना सुद्धा प्रोत्साहन देणे आणि मार्गदर्शन करणे असा त्यांचा मुख्य उद्देश जो आहे तो उद्देश हा प्रामुख्याने पर्यावरण विषयक असणाऱ्या त्या ठिकाणच्या समितीचा किंवा परिषदेचा त्या ठिकाणी उल्लेख असलेला आपल्याला दिसून येतो. जागतिक पर्यावरण आणि विकास आयोग जो आहे तो प्रामुख्याने 1993 साली संयुक्त राष्ट्राच्या मानवी पर्यावरण विषयक असणाऱ्या आणि विकास आयोगाची स्थापना जी आहे ती स्थापना ही प्रामुख्याने संयुक्त राष्ट्र संघटनेने 1983 मध्ये केलेली आपल्याला दिसते. आणि या समितीचं अध्यक्षपद जे आहे ते अध्यक्षपद हे नॉर्वेच्या पंतप्रधान, नॉर्वेच्या 3 वेळा पंतप्रधान पद भूषविणाऱ्या ब्रंटलँड या लेडी आहेत, महिला आहेत. या महिला हा त्या ठिकाणी या आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि त्यांनी 27 जुलै 1987 आपला अहवाल जो आहे तो अहवाल हा संयुक्त राष्ट्र संघटनेकडे प्रसिद्ध केलेला आपल्याला दिसून येतो. या अहवालामध्ये त्यांनी असं म्हटलंय की फक्त आर्थिक वाढीचाच त्यांनी उपयोग किंवा वापर केलेला आहे किंवा त्याबाबत मत मांडलेलं आहे असं नसून त्याबाबत शाश्वत अशा पद्धतीच्या विकासाचा दृष्टिकोन जो आहे तो दृष्टिकोन हा मांडलेला आपल्याला दिसतो. अवर कॉमन फ्युचर की आमचे त्या ठिकाणचं असणारं भविष्य जे आहे की आमचं नेहमीचं सर्वांचं योग्य पद्धतीनं भविष्य या भूतलावरच्या पृथ्वीवरच्या मानवजातीचं संरक्षण करण्यासाठी पर्यावरणाची हानी जर होत असेल तर ती कशा पद्धतीनं रोखता येईल, थांबवता येईल या दृष्टिकोनातून विचार जो आहे तो विचार हा प्रामुख्याने ब्रंटलँड कमिशन आयोगाने मांडलेला आपल्याला दिसून येतो. संयुक्त राष्ट्राची पर्यावरण आणि विकास परिषद जी आहे ती विकास परिषद ही संयुक्त राष्ट्राचं प्रमुख अंग आमसभा जी आहे त्या आमसभेच्या संयुक्त राष्ट्राची पर्यावरण आणि विकास परिषद जी आहे ती त्यांनी बोलवली आणि ही परिषद ब्रंटलँड कमिशनचा अहवाल जो आहे तो अहवाल हा प्रामुख्याने देणार होती किंवा अहवाल घेणार होती आणि त्या अहवालाचा आढावा घेण्यासाठी अशा पद्धतीनं ही परिषद ही त्या ठिकाणी बोलवण्यात आली होती. या परिषदेचा हेतू जर पाहिला तर सामाजिक असेल, आर्थिक असेल हा विकास घडवून आणणारे आहेच, पण त्याचबरोबर पर्यावरणाचा जो होणारा ऱ्हास जो आहे तो ऱ्हास रोखण्यासाठी आणि विकासाची संकल्पना जी आहे ती संकल्पना ही घेण्याचा, समजून घेण्याचा हा त्यांचा मानस असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर जगातील असणारे विकसनशील राष्ट्र जे आहेत ती विकसनशील राष्ट्र आणि औद्योगिक दृष्ट्या प्रगत झालेली जे काही राष्ट्र आहेत या राष्ट्रांना सुद्धा त्या समितीमध्ये किंवा त्या अहवालामध्ये त्याचबरोबर त्या विकसनशील राष्ट्रांना सुद्धा एकत्र आणण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न हा केलेला आपल्याला दिसून येतो. साधारणतः 1992 ही झालेली परिषद जी आहे ती परिषद ही ब्राझीलमधील रिओ या ठिकाणी झाली. संयुक्त राष्ट्राची पर्यावरण आणि विकास परिषद जी आहे त्या परिषदेला प्रामुख्याने रिओ द जेनेरिओ अर्थ समिट किंवा रिओ समिट 1992, रिओ कॉन्फरन्स किंवा अर्थ समिट अशा पद्धतीची या समितीची विविध नावं असलेली आपल्याला दिसून येतात. ही परिषद जी आहे ती ही परिषद ही प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय सहकार्य निर्माण करण्यासाठी त्याचबरोबर पर्यावरण आणि विकास यांचा एकत्रितपणे विचार करण्यासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न हा प्रामुख्याने या परिषदेमध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. 1982 साली ही झालेली परिषद जी आहे 1992 रिओ द जेनेरिओ किंवा अर्थ समिट किंवा रिओ समिट ही जी नावं जी आहेत या परिषदेचा मुख्य हेतू जो आहे तो हेतू हा पर्यावरणाचा विकास करणे हा एकमेव त्याचं ध्येय असलेला आपल्याला दिसून येतं. या संयुक्त राष्ट्राची पर्यावरण आणि विकास समितीची स्थापना झाली त्यामागचा प्रामुख्याने जर हेतू जर पाहिला तर मानव जातीच्या कल्याणासाठी पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखणे आणि त्याचबरोबर शासन, उद्योग
आणि स्वयंसेवी संस्थांचे जे काही नेते आहेत ते नेते हे प्रामुख्याने 2002 साली दक्षिण आफ्रिकेतील असणारं जोहान्सबर्ग या ठिकाणी पुन्हा एकत्र झाले आणि राष्ट्रीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्याला शाश्वत विकास, पर्यावरणाचा जो विकास करायचा आहे तो विकास हा शाश्वत विकास आपल्याला कशा पद्धतीनं करता येईल त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मत हे मांडलं गेलेलं आहे आणि तेच मत हे या सर्वांचं महत्त्वाचं ध्येय जे आहे ते ध्येय असलेलं आपल्याला दिसून येतं. रिओ अर्थ समिट 2012 म्हणजे पर्यावरणाच्या संदर्भात प्रामुख्याने 3 या समिती स्थापन केल्या, त्यांची परिषद झाली. रिओ अर्थ समिट 2012 मध्ये सुद्धा रिओ या ठिकाणी संयुक्त राष्ट्राची शाश्वत विकासासाठी, चिरंतर अशा पद्धतीच्या विकासासाठी पुन्हा एकदा परिषद जी आहे ती परिषदी घेण्यात आली. त्या परिषदेलाच Rio+20 अर्थ समिट किंवा 2012 रिओ असं सुद्धा म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. ही त्यांची विविध नावं असलेली आपल्याला दिसून येतात. परिषद एकच, परंतु त्या परिषदेचा आढावा घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं दर 10 वर्षानंतर त्या ठिकाणी एकत्र आलेले आपल्याला दिसून येतात. जो जगाच्या समोर गांभीर्याचा प्रश्न बनलेला जो जागतिक पर्यावरणाच्या संदर्भात होणारा ऱ्हास जो आहे तो ऱ्हास थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्राने उचललेली ही महत्त्वाची पाऊलं असलेली आपल्याला दिसून येतात. प्रामुख्याने ही जी पर्यावरण शाश्वततेचा उद्देश जो आहे तो उद्देश जर पाहिला तर नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण करणे, नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने हा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. जे आज डोंगर, दऱ्या, नद्या, पर्वत ही जी काही नष्ट होत चाललेली आहेत आणि अनेक ठिकाणी जंगलांची मोठ्या प्रमाणात तोड होऊन त्या ठिकाणी शहरीकरण होत आहे, हे जर उद्या जर भविष्य काळात त्या मुलांना जर दाखवायचं म्हटलं तर ते फक्त आपल्याला चित्रामध्ये दाखवावं लागेल. त्यासाठी त्या पर्यावरणाचा होणारा ऱ्हास जो आहे तो ऱ्हास जर थांबवायचा असेल आणि नैसर्गिक साधन संपत्तीचं जर संरक्षण करायचं असेल आणि ऊर्जाचे पर्यायी स्रोत अजून काय आहेत का, आज लाईट आहे, कोळसा आहे, झाडांपासून सुद्धा ऊर्जा मिळते, सूर्याची ऊर्जा आहे, मग अजून काय आपल्याला जास्त ऊर्जेचे पर्यायी स्रोत शोधून काढणे शक्य आहे का, त्याच्यावर सुद्धा विचार विनिमय हा प्रामुख्याने या परिषदेमध्येच केलेला आपल्याला दिसतो. प्रदूषण आणि पर्यावरणाला पोचणारी हानी जी आहे ती हानी कमी करण्यासाठी सुद्धा त्यांचा मुख्य उद्देश जो आहे तो उद्देश हा असलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे या संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण परिषदेचा हेतू जो आहे तो हेतू हा आपल्याला सांगता येईल. दुसरा आपल्याला सांगता येईल की पर्यावरणीय संसाधनाची होणारी हानी जी आहे ती हानी जर रोखायची असेल तर पर्यावरणाच्या सोबतच आपल्याला जबाबदार अशा पद्धतीचं नातं जे आहे ते नातंही निर्माण करावं लागेल आणि हे नातं तात्पुरत्या स्वरूपाचं निर्माण न करता दीर्घकालीन अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी पर्यावरणाची नातं हे निर्माण करणं आवश्यक असलेले आपल्याला दिसून येतं. पर्यावरणाची गुणवत्ता राखणे हाही पर्यावरणीय संसाधनाचं प्रमुख व्याख्या असलेले आपल्याला दिसून येते. पर्यावरणीय संसाधनाचा उद्देश हा आजच्या पिढीच्या गरजा पूर्ण करणे, आत्ता असणाऱ्या ज्या काही मानवजातीच्या असणाऱ्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करून तशाच पद्धतीच्या गरजा ज्या आहेत त्या गरजा या पुढील पिढीच्या सुद्धा भागवणे हे गरजेचं असणं आणि त्या क्षमतेशी तडजोड न करणे हा मुख्य उद्देश हा असलेला आपल्याला दिसून येतो. Rio+20 ही जी परिषद भरलेली होती त्या परिषदेला जे जगामधले जे देश जे सामील झालेले होते त्या देशांचं चित्र जे ध्वज ह्या ठिकाणी चित्राच्या रूपानं दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्याचबरोबर या पर्यावरणाच्या निगडीत असणाऱ्या ज्या काही महत्त्वाच्या संकल्पना ज्या आहेत की त्यामध्ये पहिली संकल्पना आपल्याला सांगता येईल की हवामानातील बदल. आता हवामानातील बदल जो आहे तो बदल हा प्रमुख या ठिकाणीचा हरितगृह वायूचे उत्सर्जन जे आहे त्या उत्सर्जनामुळे मोठ्या प्रमाणात हवेमध्ये बदल जो आहे तो बदल हा झालेला आपल्याला दिसून येतो. की त्यामुळे होतं काय तर दुष्काळ पडतो, वणवे लागतात, पूरजन्य परिस्थिती निर्माण होते, अचानकपणे पाऊस पडतो, अशा प्रकारच्या समस्या ज्या आहेत त्या समस्या या निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. पर्यावरणाच्या निगडीत असणाऱ्या ज्या काही महत्त्वाच्या समस्या ज्या आहेत त्या समस्येमध्ये आपल्याला हवामानातील बदल हा एकमेव मुख्य अशा पद्धतीचा बदल असलेला आपल्याला दिसून येतो किंवा समस्या असलेली आपल्याला दिसून येते.
आता हरितगृह वायूचे उत्सर्जन म्हणजे काय? तर वातावरणामधील असा वायू की जे वायू त्या ठिकाणी शोषून घेतला जातो, परंतु शोषून घेताना तशाच पद्धतीचा वायू हा तोच बाहेर सोडून ओझोन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रेस अशा पद्धतीचे वायू जे आहेत ते हवेमध्ये मिसळतात आणि त्याचा परिणाम पृथ्वीचा पृष्ठभाग जो आहे त्या पृष्ठभाग हा तृप्त करण्यासाठी अशा पद्धतीचे वायू जे आहेत ते वायू हे कारणीभूत ठरलेले आपल्याला दिसून येतात आणि त्याच्यामुळे दुष्काळ, वणवे, उष्णतेच्या लाटा आणि पूर यासारख्या समस्या ज्या आहेत त्या समस्या या निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. त्याचं एक चित्र, भयानक अशा पद्धत चित्र दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की दुष्काळ म्हटलं की कशा पद्धतीनं पडतो, जमिनीला भेगा पडणे. शेतकरी राजा जो आहे तो राजा हा पूर्णपणे पावसाच्या चिंतेमध्ये असतो, पावसाचा थेंब नसतो, पाणी नसतं, पिकं जगवायची कशी, ही मोठी समस्या त्याच्या पुढे निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. या ठिकाणी वणवा जंगलाला लागलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे अशा पद्धतीनं की हवामानातील बदलामुळे हे परिणाम हे संपूर्ण मानव जातीला हे भोगावे लागत आहेत. दुसरा म्हणता येईल प्रदूषण, हवेचं प्रदूषण आहे. हवामानातील बदल यांचा संबंध जो आहे तो संबंध हा निकटचा असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे प्रदूषण आणि हवामान यांचा संबंध जो आहे तो संबंध हा निकटचा असलेला आपल्याला दिसून येतो. हरितगृह वायूमुळे पृथ्वीची उष्णता तर वाढतेच, याशिवाय महानगरामध्ये दाट धुक्यासारखं असं प्रदूषण वाढून लोकांच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणात हानी जी आहे ती हानी ही पोचलेली आपल्याला दिसून येते. दिल्ली, कलकत्ता, मुंबई अशा पद्धतीची मोठी महानगरं जी आहेत, मोठी शहरं जी आहेत, त्या शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या असते. लोकांची दाट वस्ती जी आहे त्याच्यामुळं असेल किंवा कारखानदारीमुळे असेल, अशा पद्धतीचं हवेचं त्या ठिकाणी प्रदूषण जे आहे ती प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात झालेलं आपल्याला दिसून येतं. तिसरी समस्या सांगितलेली आहे जंगलतोड. जंगले कार्बन डायऑक्साईड हे शोषून घेतात आणि एरवी ऑक्सिजन जे आहे ते ऑक्सिजन हे हवेमध्ये मिसळतात. परंतु जर झाडच नसतील तर, वृक्षच नसतील तर, अशा पद्धतीचा जो कार्बन डायऑक्साईड जे शोषून घेतात तो जर घेतलाच नाही तर तो वायू हा हवेमध्ये मिसळून जागतिक तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात भर ही घातलेली आपल्याला दिसून येते. जंगलतोड झाल्यामुळे जंगलावर राहणारे, अवलंबून असणारे जे काही प्राणी असतील, पक्षी असतील, मानव असेल, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न किंवा रोजच्या जगण्याचा प्रश्न सुद्धा हा निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणून जंगलतोड ही एक पर्यावरणाची महत्त्वाची समस्या असलेली आपल्याला दिसून येते. आज शहरामध्ये सुद्धा मोठमोठे वृक्ष जे आहेत ते वृक्षांची सुद्धा कत्तल ही केली जाते, जंगले ही नष्ट केली जातात. त्यामुळं ही पर्यावरणाला पोचणारी मोठी हानी असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर या पर्यावरणाच्या निगडीत असणारी महत्त्वाची समस्या चौथी, पाण्याची कमतरता, झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि हवेमध्ये बदलणारं वातावरण किंवा वातावरणामध्ये बदल जो सातत्याने होत आहे त्यामुळे निर्माण होणारी दुष्काळाची परिस्थिती. आज कोणताच ऋतू हा वेळेवर पडत नाही. पावसाळा म्हटलं की थंडी सुरू व्हायच्या अगोदर पावसाळा हा बंद होतो, परंतु अचानकपणे एखाद्या भागामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये पर्जन्यमान होणे, पाऊस पडणे, ढगफुटीसारख्या घटना या घडत आहेत. त्यामुळं पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी जी आहे ती हानी झालेली आपल्याला दिसून येते. शेतकऱ्यांचे असणारे जे काही पिकं जे आहेत त्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झालेलं आपल्याला दिसून येतं. लोकसंख्या वाढ, हवामान बदलामुळे निर्माण होणारी दुष्काळाची परिस्थिती जी आहे ती परिस्थिती ही पाण्याची कमतरता हा आज एक मोठा प्रश्न या ठिकाणी उभा राहिलेला आपल्याला दिसून येतो. संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्काचा जाहीरनामा जो प्रसिद्ध केला 10 डिसेंबर 1948, त्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळवणे हे लोकांचं एक महत्त्वाचं हक्क असलेला आपल्याला दिसून येतो आणि तोच हक्क ही आज आपली मोठी समस्या निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर अशा पद्धतीनं दुष्काळाचं एक भयानक अशा पद्धतीचं वास्तव चित्र ही मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आपल्याला दिसतो. पाचवी जी समस्या आहे ती जैवविविधतेचा ऱ्हास. आता जैवविविधतेच्या ऱ्हासामुळे अन्न सुरक्षेचा आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्न जो आहे तो प्रश्न हा उभा राहतोच.
पण हवामान बदल यामुळे जैवविविधतेच्या ऱ्हासाचं प्रमुख कारण असलेलं आपल्याला दिसून येतं. हवामानामध्ये सातत्याने बदल होणे, त्या बदलामुळे जैवविविधता जी आहे ती जैवविविधता आज नष्ट होण्याच्या मार्गावर असलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळं पर्यावरणाच्या ज्या काही समस्या सांगितलेल्या आहेत त्यामधली ही 5वी जैवविविधतेचा ऱ्हास हा या ठिकाणी दाखवलेला आपल्याला दिसून येतो. या चित्रामध्ये कारखानदारीतून धूर हा मोठ्या प्रमाणातून बाहेर पडला जातो. हवेचं प्रदूषण त्या ठिकाणी होतंय. त्याचबरोबर या ठिकाणी वाहनं मोठ्या प्रमाणात दाखवलेली आहेत. दाट लोकसंख्या वस्ती असणारी शहरं आहेत, त्या शहरामधली असणारी लोकसंख्या, प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढणारी लोकसंख्या, यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यावरणाला हानी ही पोचलेली आपल्याला दिसून येते. आता भारताचा जर उल्लेख केला तर भारताच्या पर्यावरण आणि जंगलाविषयीची असणारी धोरणांचं नियोजन जे आहे ते नियोजन, प्रोत्साहन आणि समन्वय, त्याचबरोबर कार्यक्रमांची अंमलबजावणी आखण्यासाठी भारत सरकारमार्फत पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय जे आहे त्या मंत्रालयाकडे जबाबदारी जी आहे ती जबाबदारीही दिलेली आपल्याला दिसते. मग अशा जबाबदारीतून पर्यावरणाचा होणारा ऱ्हास कशा पद्धतीनं आपल्याला कमी करता येईल आणि पर्यावरणाचं शाश्वत अशा पद्धतीनं संरक्षण करणे हे या मंत्रालयाचं मुख्य उद्देश जे आहे ते उद्देश हे असलेलं आपल्याला दिसून येतं. आज नद्या, तलाव, त्याचबरोबर जैवविविधता, जंगले आणि प्राणी जगत इत्यादी नैसर्गिक साधन संपत्तीचं रक्षण करणे हे या मंत्रालयाचा प्रमुख उद्देश असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर प्रदूषण कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेली जे काही धोरणं आहेत, कार्यक्रमांची अंमलबजावणी जी आहे ती अंमलबजावणी हे मंत्रालय जे आहे ते मंत्रालय हे करत असलेले आपल्याला दिसते. मंत्रालय शाश्वत आणि मानवाचे कल्याण या 2 मूल्यांचा आधार जो आहे तो आधार हा त्या ठिकाणी घेत असलेला आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीनं आपणासमोर पर्यावरण आणि शाश्वतता हा मुद्दा स्पष्ट केलेला आहे.